बीडच्या आष्टीमध्ये पावसामुळे काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान। शिंदेवाडीमध्ये 3 एकरामधला कांदा पाण्याखाली। 6 वर्षांच्या चिमुकलीसह शेतकरी कुटुंब कांदा गोळा करताय। मान्सूनपूर्व पावसाने काढणीला आलेला कांदा शेतामध्ये सडला। पावसामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान। नुकसानीचा पंचनामा करून तात्काळ मदत देण्याची मागणी। बीडमध्ये 132 हेक्टर क्षेत्रावरच्या पिकांचं मान्सूनपूर्व पावसामुळे नुकसान। पिकांचे पंचनामे करण्याचे शेतकऱ्यांचे आदेश। हिंगोली जिल्ह्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाने 15 क्विंटल हळद या पिकाचं नुकसान झालेलं आहे। ओल्या हळदीला बाजारामध्ये भाव नसल्यामुळे एक एक तुकडा पाण्यामधून बाहेर काढून त्याला सुकवण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न सुरू आहे। भंडाऱ्यामध्ये मळणीसाठी शेतामध्ये ठेवलेला भात पीक पाण्याखाली। भात पीक भुईसपाट झाल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत। कोकणामध्ये सलग 5 दिवस मान्सूनपूर्व पावसाने बॅटिंग केल्याच्या नंतर आज सकाळी पावसाने विश्रांती घेतली आहे। 26 तारखेपर्यंत जोरदार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज। मुंबईमध्ये सकाळपासूनच पावसाची रिपरिप। अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलंय। मुंबईमध्ये सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या। वाहन चालकांना वाहन चालवत असताना काहीशी कसरत करावी लागतेय। महाराष्ट्रामधल्या प्रमुख जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळाचा हवामान विभागाचा इशारा। रायगडसाठी ऑरेंज अलर्ट तर मुंबई आणि ठाण्यासाठी हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे। पालघर जिल्ह्यामध्ये पहाटेपासूनच पावसाची हजेरी। पावसाची रिपरिप सुरू असून पावसामुळे उन्हाळी भात शेतीचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे। रायगडच्या ताम्हिणी घाटामध्ये ऍसिडनं भरलेला टँकर उलटलाय। पावसामुळे रस्त्याच्या कडेला असलेला मातीचा भाग खचल्यामुळे टँकर घसरून उलटल्याची माहिती। सोलापूरमधल्या मोहोळ शिरापूर गावामध्ये गोठा कोसळून वृद्ध महिलेचा मृत्यू झालाय। वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्यामुळे हा गोठा कोसळला। बीडच्या माजलगाव धरणामधली पाण्याची पातळी 2 सेंटीमीटरनं वाढली। धरणाची सध्या 426.35 मीटर इतकी पाणी पातळी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।